काही महिन्यातच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। मात्र एकीकडे युद्धजन्य परिस्थिती चालू असताना आखाती देशात जे युद्ध चालू आहे त्याचा थेट परिणाम आता सर्व वस्तूंवर जाणवत आहेत। महागाई मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि गणपती बाप्पाच्या मूर्तींच्या साहित्यांवरती देखील त्याचा मोठा परिणाम जाणवत असल्याचं स्पष्ट होत आहे। आपण पाहू शकतो की शाडूच्या मातींच्या गणपतीच्या बनवण्याला मोठ्या प्रमाणात वेग आहे। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन देखील केलेलं आहे की स्थानिक कलाकारांकडूनच मूर्ती खरेदी करा। त्यामुळे शाडूच्या मातींच्या मूर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। मात्र एकीकडे आखाती देशात म्हणजेच अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाईचं संकट आता हे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर देखील आलेलं आहे। ते कशा पद्धतीने आलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत दशपुत्रे बंधू जे आहेत, जे आपल्या नेहमी शाडूच्या मातींच्या मूर्त्या बनवत असतात, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार या ठिकाणी आखाती देशाच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम यंदा गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती जाणवतोय? नमस्कार, मी सुधाकर दशपुत्रे बंधू कारखान्याचा। तर आखाती देशांमध्ये जी आता सध्या पेट्रोलिंगचं आणि डिझेलचं वाढ झालेली आहे त्याचा परिणाम थेट आपल्यावर सुद्धा असं झालेला आहे की पेन आणि कोकणातून येणारी माती, रंग, कच्चा माल हा आता ट्रान्सपोर्टमुळे खूप महाग झालेला आहे। शाडूच्या मातीमध्ये जरी सुद्धा काही प्रमाणात भाववाढ झालेली नसली स्थानिक प्रमाणात, तरी तो आणण्यामध्ये आम्हाला खूप महागात पडतो। रंगांचे भावसुद्धा वाढलेले आहेत, त्यानंतर ब्रश वाढलेले आहेत, त्याच्यानंतर सोनेरी शाई वाढलेली आहे आणि हा ट्रान्सपोर्ट वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला आमचे गणपतीचे सुद्धा भाव वाढवावे लागत आहेत, अशी परिस्थिती आहे ती। पण एकीकडे जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आवाहन केलेलं आहे की स्थानिक कलाकारांकडूनच मूर्ती खरेदी करा, मातीच्या मूर्त्यांना प्राधान्य द्या। तर यंदाच्या या आव्हानानंतर कशी परिस्थिती आहे? नाही, ही खूप आनंदाची बातमी आहे की आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मध्यंतरी मन की बातमध्ये जो एक विषय घेतला होता की तुम्ही स्थानिक कलाकारांकडून मूर्ती खरेदी करा, विशेषतः मातीची मूर्ती खरेदी करा, शाडू माती नसली तरी माती करा, त्यांनी जो आव्हान केलं होतं त्याचा परिणाम आपल्याकडे आता आमच्याकडे सुद्धा दिसायला लागलेला आहे। आमचे जे बांधलेले गिरायक आहेत दरवर्षी, ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे नवीन गिरायकंसुद्धा येत आहेत का मातीची मूर्ती शिल्लक आहे का, आतापासून शिल्लक आहे का हा शब्द विचारायला लागलेले आहेत आणि लोकांची हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे आणि बुकिंग मात्र सुरू झालेलं आहे। गणपती बाप्पाला अजून 2 महिने अवकाश आहे, तरी देखील बुकिंग या ठिकाणी सुरू झालेली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शाडूच्या मातींच्या मूर्तीमध्ये किती संख्येने वाढ, म्हणजे बनवण्यामध्ये किती टक्क्यांनी तुम्ही वाढ केली? आता परिस्थिती अशी आहे की आमची साधारणपणे दरवर्षी आम्ही 550 ते 600 मूर्त्या करतो, परंतु या 15 दिवसामध्ये माननीय पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की हळूहळू आपल्याला अजून मूर्त्या वाढवाव्या लागतील। आता समोर दिसत आहेत, माझं मागे रंगकाम झालेल्या मूर्ती दिसत आहेत आणि मी इथे मातीकामसुद्धा अजून करतो आहे। साधारणपणे आम्ही 100-150 मूर्त्या अजून वाढवू शकतो, म्हणजे 700-750 मूर्त्यांपर्यंत आमची मजल जाईल। निश्चितच, पण एकंदरीत जर विचार केला तर अमेरिका इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक वस्तूंवर त्याचा बडीमार पडतो आहे। वस्तूंमध्ये महागाई झालेली आहे। तुम्ही म्हणतायत की मूर्त्यांवर पण देखील महागाई वाढलेली आहे। रंगांचे साहित्य, जो कच्चा माल आहे, ट्रान्सपोर्टिंगचा विषय आहे, त्याच्यात महागाई वाढली आहे। तर यंदा मूर्तीच्या किमतीत आपण किती टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि त्याचा भुर्दंड हा सर्वसामान्य ग्राहकांना बसणार? नाईलाजाने आम्हाला मूर्तीची वाढ करावी लागते। आमची फर्म जी आहे ती शक्यतोवर आम्ही ना नफा ना तोटा या बाबतीत आम्ही काम करतो, परंतु यावर्षी मात्र आम्ही नाईलाजाने साधारणपणे 30 ते 35% वाढ करणार आहोत आणि म्हणूनच आम्ही गिरायकांनासुद्धा आतापासूनच सांगितलं आहे की बाबांनो, अशी वाढ आम्ही करतो आहे। आणि लोक, मला नाही वाटत की महागाईचा त्यांच्यावर परिणाम झालेला आहे। लोक आनंदाने तो पैसा आम्हाला देत आहेत। एक बाप्पाची मूर्ती, मातीची मूर्ती आणि हमखास असलेली मूर्ती। निश्चितच जर बघितलं तर अमेरिका इराण यांच्या युद्धजन्य परिस्थितीनंतर कच्च्या मालावरती मोठी महागाई वाढलेली आहे। त्याचा थेट परिणाम गणपती बाप्पावरच्या मूर्तीवर देखील झालेला आहे। त्यामुळं या ठिकाणी कच्च्या मालाची महागाई वाढल्यामुळं गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये जवळपास 30 ते 35% या ठिकाणी वाढ झालेली आहे। तर पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केल्यानंतर मातीच्या गणपतींच्या मूर्त्यांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं मत मूर्तिकारांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।